टीटी पुलाचे काम महानगरपालिका वतीने हाती घेण्यात आलेले आहे। गेल्या अनेक वर्षापासून याच परळ टीटी पुलाचं काम करण्यात यावं अशी मागणी आहे ती वाहन चालक तसेच स्थानिक नागरिकांकडून लावून धरलेली होती। परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या माध्यमातून याचं कंत्राटीकरण या ठिकाणी काढत त्यासोबतच या ठिकाणी महानगरपालिकेचं टेंडर काढत हे काम आहे ते हाती घेण्यात आलं। त्यानंतर आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने ह्या कामाला सगळी सुरुवात झालेली आहे। या परळ टीटी पुलाचं एकूण 22 सांधे आहेत ते भरण्याचं प्रामुख्याने काम आहे ते हाती घेण्यात येणार आहे। आपण पाहिलं तर मुंबईवरून दादरच्या दिशेने जाणारी ही मार्गिका आहे ती सध्या बंद करण्यात आलेली आहे आणि एका मार्गिकेवरचे संपूर्ण काम आहे ते सध्या सुरू आहे। आपण पाहतोय की ह्या जुन्या ज्या लोखंडी सळ्या आहेत त्या काढलेल्या आहेत आणि त्या जागी ह्या नवीन ज्या आता जे सांधे आहेत ते आणण्यात आलेले आहेत। हे सांधे नवीन एकूण 22 सांधे आहेत त्या पूर्ण ब्रिजला आहेत ते या लावण्यात येतील आणि त्यानंतर याच्यावरती काँक्रिटीकरण आहे ते करण्यात येतील। हे सांधे जुने झाल्यामुळे या ब्रिजची तशी त्याचं वयोमर्यादा देखील कमी झालेली होती। त्यामुळे आता नवीन सांधे लावल्याच्या नंतर याची वयोमर्यादा आहे या पुलाची ती देखील वाढणार आहे। हे आपण पाहतोय की हे सांधे आहेत ते सगळे गंजलेले होते त्यामुळे अनेक खड्डे आणि अनेक चढउतार देखील या ठिकाणी अनेक वाहनधारकांना सोसावे लागत होते। आपण पाहिलं तर ह्या दोनही सांध्यांमधील जवळपास अर्धा फुटा ते 1 फूट पर्यंतचा जो अंतर आहे तो या दोन्ही सांध्यांमध्ये आहे आणि हेच काम खूप महत्त्वाचं आहे। हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी काँक्रिटीकरण आहे ते देखील करण्यात येईल। परंतु सध्या आपण पाहतोय की हे काम आता प्रगतीपथावरती असून मुंबईतील अनेक पूल आहेत त्यांचं काम देखील हाती घेण्यात आलेलं आहे। पहिल्यांदा ह्या मुंबईवरून दादरच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचं काम आहे ते करण्यात येणार आहे आणि त्यानंतर दादरवरून मुंबईच्या दिशेने जाणारी जी मार्गिका आहे ती बंद करून त्याच्यावरती काम आहे ते केलं जाईल। परंतु ही सगळी कामं आहेत ती पावसाळ्याच्या आधी करण्याचा जो संपूर्ण उद्देश आहे तो महानगरपालिकेचा आहे। परंतु हे मोठं आव्हान आहे ते महानगरपालिकेवरती आहे। त्यामुळे लवकरात लवकर ह्या ब्रिजचं काम कधी पूर्ण होतंय आणि वाहतूक कधी एकत्र सुरळीत होते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असताना मुंबईमध्ये अनेक पुलाचं काम आहे ते आता हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामध्येच परळ टीटी पुलाचं काम आहे ते सध्या प्रगतीपथावरती असल्याचं दिसून येत आहे। व्हिडिओ आसिफ मलिकसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई।